पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शकील शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सिंदाड गावच्या गट नंबर 2 मधील बस थांबा बाजारपट्टा परिसरात रहिवासी रस्ता सोडून तत्कालीन ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांनी आम्हास उद्योग व्यवसायासाठी रोजगार म्हणून भाडे तत्वावर कर आकारणी करून जागा उपलब्ध करून दिली। त्यानुसार उद्योगधंदे सुरू केले, तर काहींनी रहिवासासाठी घरे नसल्याने त्याच ठिकाणी सन 2011 पासून इमला बांधून रहिवासी घरे बांधली आहेत। 2015 पूर्वी नियमित ठरवून दिलेल्या करारानुसार भाडे ग्रामपंचायत कर नियमन भरून आम्ही उद्योग व्यवसाय करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहोत। मात्र 2015 पासून ग्रामपंचायतचे सत्ताधारी उपसरपंच अभय शरद पाटील हे मनमानी कारभार करून वेळोवेळी अतिक्रमण काढण्याच्या धमक्या देऊन पिळवणूक करीत आहेत। त्यामुळे आमचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे। अधिकाराचा गैरवापर करून कायद्याचा धाक दाखवून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। त्यामुळे आमचे कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे। सरकारी जागेवर सत्ताधारी सदस्यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे अतिक्रमण असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आमच्यावर हेतुपुरस्सर कारवाई केली जात आहे। ही कारवाई अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे। नेहमीप्रमाणे भाडे भरण्यास तयार असताना ग्रामपंचायतने रक्कम वसूल न केल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले। आम्ही रक्कम भरण्यास तयार असून ग्रामपंचायतने कर वसूल करण्याचा आदेश द्यावा। अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईस स्थगिती देऊन न्याय मिळावा, अन्यथा ग्रामपंचायतने अतिक्रमण काढल्यास ग्रामस्थांनी आत्महत्या करण्याचा इशारा BGB TV न्यूजशी बोलताना दिला। या संदर्भात आमचे प्रतिनिधी चंदू खरे यांनी सत्ताधारी सदस्य ॲडव्होकेट अभय शरद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा ठराव मागील काळात झाला असून ग्रामपंचायत त्यांच्याकडून भाडे घेत होती, परंतु 2015 पासून तेही घेणे बंद केले आहे। कारण या लोकांना व्यवसायासाठी जागा दिली होती, परंतु काही त्या ठिकाणी रहिवास थाटून अतिक्रमण केले। त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठी अडथळा निर्माण झाला आहे। ज्यांना पूर्वी गाळे दिले आहेत त्यांना आपण यापुढे गाळे देणार आहोत। त्यासाठी त्यांच्याकडून बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपये घेणार आहोत। ग्रामस्थांना वेटीस धरत आहे आणि यांना वारंवार कोर्टाच्या मार्फत म्हणा अशा डुप्लिकेट नोटीस या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य जे आहे ते ब्लॅकमेल करत आहे। आणि 8 दिवस आडे 2 कोण ब्लॅकमेल करतात त्यांचं नाव काय? त्या ठिकाणी वकील आहे तो त्यांना वेटीस शरद पाटील म्हणून एक वकील आहे तो या ग्रामस्थांना सर्वांना वेटीस धरत आहे। 6-7 महिन्यापासून या ठिकाणी 4-5 ग्रामस्थांची तब्येत ही खराब झालेली आहे। याचं कधी वाईट कारण झालं तर त्याला आम्ही मार्गशिवाय राहणार नाही। डुप्लिकेट कोणत्या नोटीस आहे का तुमच्याकडे? हे नोटीस आहे आत्महत्या करू आम्ही काय करणार? जर ते आमच्या घरांवर ज्या दिवशी बुलडोजर चालेल त्या दिवशी आम्ही सर्व त्या बुलडोजर खाली आत्महत्या करणार तयार आहेत। बोला सगळे लोक ठिकाणी तो वारंवार या म्हाताऱ्या लोकांना धमक्या देतोय, महिलांना धमक्या देतोय। बरं कोणकोणत्या महिलांना धमक्या दिल्या आहे का? कोणी महिला बोलणार आहे? बोला विषय धमक्यांचा पण आहे आणि त्यांनी ना धमक्यांचा पण आहे। त्यांनी आम्हाला आहे ना रहिवासी दाखले वगैरे असं तसं काही कागदपत्र सुद्धा दिलेले नाहीये। त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं हो आम्ही राहिलं तिथंच आहे। आमच्या ग्रामसेवकाला तुम्ही बोलले ते रहिवासी दाखले हो आम्ही जिथं कामाला त्यांनी सांगितलं डायरेक्ट अभय शरद पाटील यांनी सांगितलेलं आहे का रहिवासी दाखले वगैरे भरणा पावत्या दिल्याशिवाय देणार नाही। मग आम्ही भरणा पावत्या द्यायला गेलो तर त्यांनी त्या सुद्धा स्वीकारलेल्या नाहीये। तुमचं नाव काय? माझं नाव मीना काही संतोष दसरे। आणि उत्पन्न वाढवण्यासाठी ग्रामपंचायतला काही करायची मुभा आहे कायदेशीर पद्धतीने। पण काही लोक गरीब आहेत तिथं, मग त्यांचं काय? त्यांच्याकडे त्यांची ऐपत नाही, मी त्यांना राहायला घर नाही। तुम्हाला मगाशीच सांगितलं की आज ते बेभरोशाचे राहत आहेत। आज कायद्याने त्यांचा तिथं काही हक्क नाही। त्या व्यावसायिक झोन आहे, तो व्यापारी झोन आहे। त्या झोनमध्ये व्यवसायासाठी गावातले अजून 50 लोक पोट भरतील की ज्यांची ऐपत नाही बाहेर मोठ्या जागा विकत घेण्याची। ह्या लोकांनी बेकायदेशीरपणे तिथं घरं बांधली, ग्रामपंचायतची परवानगी घेतली नाही, तरीही आपण त्यांना राहण्यासाठी ग्रामपंचायतच्या
मालकीच्या जागेमध्ये मोफत 500 स्क्वेअर फूटच्या, आज त्यांची 200-300 स्क्वेअर फूटच्या जागा असतील काहींच्या, आपण त्यांना मोफत 500 स्क्वेअर फूटच्या जागा देतो आहोत. योग्य त्या कायदेशीर पूर्तता करून आपण ती भोगोट्याला सुद्धा लावणार आहोत कर आकारणीच्या दृष्टीने. आपण एवढं सगळं कायदेशीर त्यांना करून देतो आहोत. 2018चा जो तुम्ही विषय काढला जीआरचा, 2018चा जीआर असं म्हणतो किंवा 2011च्या अगोदर ज्यांचं अतिक्रमण आहे त्या लोकांचं अतिक्रमण नियमित करावं. हे जे लोक आहेत ते 2015 पर्यंत, सप्टेंबर एप्रिल 2015 पर्यंत, 30 मार्च 15 पर्यंत हे रेग्युलर जागा भाडं भरत होते. त्यामुळे ते अतिक्रमित नव्हते, ते भाडेकरू होते ग्रामपंचायतचे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या भाडेकरून ग्रामपंचायतने भविष्यात ठरवलं 2015 मध्ये की याच्या पुढे आपल्याला आता या लोकांना भाडेकरू म्हणून ठेवायचं नाही. त्या लोकांनी सुद्धा भाडेकरू म्हणून ग्रामपंचायतकडे कुठलीही मागणी केली नाही 3 वर्षामध्ये. तिथे पक्के घर बांधलेले आहेत त्या लोकांनी. अति बेकायदेशीर त्या वेळच्या लोकांची ती त्या वेळच्या तत्कालीन ग्रामसेवकांनी यांनी जर ते लक्ष दिलं असतं ग्रामपंचायतच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी, तर ही हिंमत झाली नसती. त्यांना त्यावेळेस काही नोटिसा वगैरे काही दिल्या नाही, कारण त्यांचे एकमेकांशी लागेबंदे होते. गावात जनरली असं असतं की कोण वाईट होईल याच्याशी मतांचं राजकारण करायसाठी कोणी धाडसी निर्णय घेत नाही. याच्यामध्ये जर तुम्हाला धाडसी निर्णय घ्यायची अपेक्षा असेल तर गावाचा विकास होईल, नाही तर होणार नाही. आणि भविष्यात त्याच्या पुढचं जाऊन मी या निमित्तानं तुमच्या वतीने हे सांगू इच्छितो सगळ्यांना की आज जर अशा प्रकारचं ग्रामपंचायतचं अतिक्रमण काढण्याला जर विरोध झाला तर उद्या माझ्यासारखा सुद्धा माणूस म्हणू शकतो की बा जर एवढं असून सुद्धा जर यांना पाठीशी घातलं जातं आणि अतिक्रमणाला पाठिंबा दिला जातो तर मग आपण पण करा. आणि 2014 मध्ये हा प्रकार झाला आमच्या गावामध्ये. एका रात्रीतनं 100 लोकांनी तिथं अतिक्रमण करून टाकलं होतं. पण सकाळी म्हणजे ते वाहनं काढायची सुद्धा मुश्किल झाली होती गावातनं, रस्त्यावर एवढं सगळं झालं होतं. तुम्ही म्हणून तुम्ही परिस्थिती बघा, गावाचं जन्मताचं 80% गावातले लोक म्हणतात की हे काढलं पाहिजे, त्याच्यामुळे आमच्याही मुलाबाळांना आम्हाला उद्योगधंद्याला अधिकृत जागा मिळेल आणि ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढेल. पूर्वीपेक्षा जास्त गाळे बांधले जाणार आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांना पर्यायी जागा दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अतिक्रमण हे 100% काढले जाणार असून त्यासाठीची पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे